15 जुलै 2026 रोजी सेलगड रस्त्यावरील गोरे बुद्रुक या ठिकाणी एक अपघात घडला होता. अपघातामध्ये 2 तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. मोटरसायकल आणि स्विफ्ट यांच्यामध्ये अपघात रात्री 11-11:30 दरम्यान झाला होता. त्याच्यानंतर हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. बऱ्याच काही घटना त्यानंतर घडल्या, परंतु जी खरी घटनेमागची जी स्टोरी होती ती मागे राहिली आणि पोलिसांनी वेगळ्याच गोष्टी समोर आणल्या, असा मृताच्या नातेवाईकाचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणामध्ये थेट मृतावरतीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे धक्कादायक बाब या घटनेत म्हणजे अपघातामध्ये घडलेले आहे. जो तरुण होता गणेश शिंदे, बरोबर ना? या मृताचे जे भाऊ आहेत अक्षय शिंदे हे आपल्या सोबत आहेत. ह्या अपघाताची सर्व माहिती ते आपल्याला सांगतील. नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? सर, 15 जुलै 2026 रोजी हे गणेश आणि त्याचे मित्र जेवण करण्यासाठी गेले होते. तर जेवण करून कुठे गेले होते ते तेव्हा? साधारण गोरे बुद्रुकच्या पलीकडे कोणतं तरी गाव आहे तिकडं, तर त्या अभिरुची हॉटेल म्हणून आहे. तर त्या ठिकाणी जेवण केलं आणि ते 5 जण मिळून येत होते. मग येत असताना यांच्या 3 गाड्या 2 व्हीलर होत्या. एका गाडीवर 2 मित्र, मागच्या गाडीवर 2 मित्र आणि मागे 1 मित्र. या गाड्या पुढे मागे चालल्या होत्या. मग आम्ही यांच्यासोबतच्या 3 मित्रांकडून आम्ही माहिती घेतली. तर त्यांनी सांगितलं गणेश आणि जगदीश जो होता त्याचा मित्र मागे बसलेला, हे दोघं पल्सर गाडीवरती पुढे आले आणि त्याच्यानंतर 1-1.5 मिनिटाच्या अंतरावर दुसरी गाडी होती. मग त्यांच्या मित्रांनी असं सांगितलं की ते गोरे बुद्रुक गावाच्या वळणावरती आम्ही ज्यावेळेस आलो तर तिथं अपघात घडलेला होता. गणेश आणि जगदीश रस्त्याच्या डाव्या साईडला पडले होते आणि त्यांची दुचाकी पण तिथं रस्त्याच्या डाव्या साईडला पडली होती. मग ही मित्रांचा ऍक्सिडेंट झाल्यात आणि असं झाले म्हणलं इगडबडीत यांना हॉस्पिटलला. हा, स्विफ्ट गाडी रस्त्याच्या मध्ये होती. या मुलांनी बघितले ना, आम्हाला सांगितलं आणि यातल्या 2 मुलांचे जबाब देखील झाले हवेली पोलीस स्टेशनला. तर त्यांनी ते सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. मग ही सगळी परिस्थिती घडल्यावर आम्ही त्यांना विचारलं कसं झालं, काय झालं. तर त्यांनी एवढंच सांगितलं. तिथं जमलेल्या लोकांना ह्यांनी विचारलं कसं झालं, कारण 1-1.5 मिनिटानंतर पोहोचले ना. आणि ह्यांनी त्या म्हणजे अपघात स्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली. तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की 2 व्हीलर गणेशची ती रस्त्याच्या डाव्या साईडला पडली आहे. म्हणजे कुठून? पानशेतकडून पुण्याकडे जाताना डाव्या बाजूला गणेश रस्त्याच्या डाव्या बाजूला पडलाय आणि त्याचा मित्र 2-3 पावलं अलीकडेच रस्त्याच्या डाव्या बाजूला पडला होता. आणि ती लोक सांगत होती स्विफ्टवाला भरधाव वेगाने आलता आणि भरधाव वेगाने येऊन त्यांनी रॉंग साईडला येऊन धडक दिली. आणि विशेष म्हणजे तिथं लोकांमध्ये अशी पण चर्चा होती की स्विफ्ट मध्ये जी मुलगा होता बारका, म्हणजे ती पियालेला होता. पण त्या लोकांना म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला विचारलं ना की बाबा तुम्ही त्याचं नाव साधे FIR मध्ये त्याचं नाव पण का टाकलं नाही तुम्ही स्विफ्ट चालकाचं? ह्या मुलांनी त्या स्विफ्ट चालकाला तिथं बघितलं. तर ह्या मुलांनी आम्हाला सांगितलं की पोलीस म्हणत होते तो निघून जा. म्हणजे साधं पोलीस त्या स्विफ्ट मधल्या मुलाला सांगत तू निघून जा. म्हणजे त्या स्विफ्ट चालकाचं साधं मेडिकल सुद्धा पोलिसांनी केलं नाही. मला एक म्हणायचं, तो FIR वाचलेला आहे. ते FIR मध्ये असं म्हटलेलं आहे की जो आपला माहीत आहे गणेश त्याचाच कोण मित्र आहे असे म्हणून त्याचा तो जबाब त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि त्याची फिर्याद घेण्यात त्याच्यात असं म्हटलंय की हा गणेशच जाऊन त्या गाडीवरती अपघात केला असं म्हटलं. म्हणजे याची चूक, ह्या मृताची चूक दाखवलेली आहे. प्रत्यक्षात जर पाहिलं तर घटनास्थळी तिथे कोणी बरोबर 1-1.5 मिनिटानंतर आली बरोबर कोणी नव्हतं. बरोबर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं मी पण मला चेक केलं बरोबर. सर, आता मला एक साधी सिंपल गोष्ट आहे. आम्ही तिथं पोलिसांना विचारलं किंवा ह्या मित्रांना सगळ्यांना विचारलं, बरोबर. तर त्याच्यामध्ये आसिफ पाटील हा कोण आहे? गणेशचा मित्र, बरोबर का? मग माझा एक साधा सिंपल पोलिसांना त्या दिवशी प्रश्न होता की तुम्ही जर म्हणताय ना गणेश जाऊन शिपला धडक तर समोरासमोर झालेली गाड्यांची, बरोबर का नाही? मग माझा एक प्रश्न आहे, तुम्ही आसिफ पाटीलची फिर्याद का घेतली? आसिफ पाटील तिथं स्पॉटला होता का? 1-1.5-2 मिनिटानंतर आला ना, त्यांनी समोर ऍक्सिडेंट बघितला का? नाही. मग तुम्ही स्विफ्ट चालकाची फिर्याद का नाही घेतली? सर, त्या FIR मध्ये मी बघितलं स्विफ्ट चालकाचं नाव सुद्धा आलेलं नाही. आणि मग PI साहेब मला म्हणत होते, मी सुद्धा प्रत्यक्ष राजेश रामाघरे हवेली पोलीस स्टेशनचे, ते म्हणले मी सुद्धा तिथं स्पॉटला होतो. मग सर म्हणलं तुम्ही जर स्पॉटला होता तर तुम्ही तुमच्या नावाची फिर्याद द्यायची ना, किंवा तुमचं बाकीचं डिपार्टमेंट होतं ना. म्हणजे हे सगळं खोटं दाखवायचा प्रकार चालू आहे. आसिफ पाटीलला पोलीस स्टेशनला पोलिसांनी काय सांगितलं ते सांगतो. आसिफ पाटील मला सांगत होता आमच्या घरच्यांना की आम्ही तिथं गेल्यानंतर पोलिसांनी आम्हाला 2 वाजता पोलीस स्टेशनला बोलवून घेतलं. 2 वाजता पोलीस स्टेशनला बोलवून घेतल्यानंतर काय सांगितलं, त्यांच्या इकडे तिकडे फोन चालू होते, बरोबर. आम्हाला तिथं बसून ठेवलं आणि आसिफ पाटीलने सांगितलं साहेब मला काय म्हणले की हे बघा ह्या 2 मित्र तर तुमचे मयत झाले, त्याच्यासोबत तुम्ही 3 जण होता. मग ही ऍक्सिडेंट तुम्ही पण बघितलं नाही आणि आम्ही पोलिसांनी पण बघितलेला
नाही. उद्या जर काय कमी जास्त झालं तर ह्या दोघांच्या मैताच्या घरचे तुमच्यावर घातपाताचा गुन्हा दाखल करतील. मग एक काम करू, की दोघं तर असे पण मयत झालेले आहेत. मग उद्या तुम्हाला त्रास होण्यापेक्षा किंवा उगाच जिवंत स्विफ्ट चालकाला त्रास होण्यापेक्षा, केस कोर्ट आणि कचेरीचा त्रास होण्यापेक्षा आपण एक काम करू, ह्या मैतावरच गुन्हा दाखल करू. म्हणजे काय आहे, कोण बोललं? असं तिथं जे असणारे पोलीस अधिकारी त्यांचं तिथं पाटसकर म्हणून दाखल करायला होते आणि पाटसकरांच्या वरती कुणासोबत तरी फोन चालू होते. म्हणजे वरिष्ठ कोणतरी अधिकारी असतील. तिथं 3 पोलीस होते. आसिफला बोलले आणि मग तिथं त्याला सांगितलं, एक काम करू की जिवंत स्विफ्ट चालकाला त्रास होण्यापेक्षा केस आणि कोर्ट आणि कचेरीचा आपण मैतावरच गुन्हा दाखल करू. मग आसिफ पाटील त्या गोष्टीला नकार देत होता. आसिफ पाटील म्हणला, नाही साहेब, काय झालंय ते घडलंय ती सांगा. आणि आसिफ पाटीलनी म्हणजे वरती मुख्यमंत्र्यांना सुद्धा अर्ज दिलेला आहे की बाबा मी साहेबांना, पोलिसांना जो जबाब दिला तो पोलिसांनी घेतलेला नाही. आणि विशेष म्हणजे आसिफ पाटील फिर्यादी असून आसिफ पाटीलला FIR ची प्रत देखील दिलेली नाही. आसिफ पाटील नंतर पोलिसांना प्रत मागायला गेला 2-3 दिवसांनी, तर ते म्हणले साहेब प्रत घेऊन गेलेत, नंतर देता येईल. मग आणि विशेष म्हणजे हवेली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी FIR दाखल केल्यानंतर माझ्या भावावर गुन्हा दाखल केलाय मैतावर, ही सुद्धा आम्हाला आजपर्यंत ऑफिशियली कळवलेलं नाही. आम्हाला बाहेर थर्ड पार्टी लोकांकडून आमच्याकडे म्हणजे ज्यावेळेस गणेशला सावडलं 3-4 दिवसांनी आमच्याकडे FIR आली, त्यावेळेस आम्ही साहेबांना विचारलं तर साहेब म्हणले असं असं झालंय. आता तुम्ही ही घटना घडल्यानंतर वरती वरिष्ठ कोणाला मागणी करता? आता आम्ही त्या दिवशी म्हणजे आमच्या घरामध्ये हे सगळं घडलं होतं, तर मग हे सगळं सावडायचा विधी किंवा हे सगळं दावा यामध्ये आम्ही दुःखात होतो. तर मग आमच्या वतीने आमची जी नातेवाईक लोक आहेत ती SP साहेबांना भेटली होती. मग SP साहेबांनी त्यावेळेस PI साहेबांना सांगितलं की काय असतील ते सगळे डॉक्युमेंट मला सादर करा आणि काय असेल ते मला ब्रीफ करा. मग आम्ही SP साहेबांना काय म्हटलं होतं की यांच्यासोबत जी 3 मुलं होती यांचं काय फेर चौकशी करून जबाब घ्या. पण त्याच्यामधल्या 2 मुलांचे जबाब घेण्यात आलेले आहेत. तर त्या 2 मुलांनी सुद्धा काय ती सत्य परिस्थिती सांगितलेली आहे. पण आज जो फिर्यादी आहे तर त्याचा तो म्हणतोय की माझा पुन्हा जबाब घ्या, हे पोलिसांनी चुकीचं केलेलं आहे. पण आजपर्यंत जबाब त्याचा घेतला, खोटा जबाब घेतला, खोटा जबाब घेतलेला असं फिर्यादी स्वतः सांगतोय. आणि ते फिर्यादीने पत्र मुख्यमंत्र्यांना पण दिले. आणि ह्याच्यामध्ये सर 100% तुम्हाला सांगतो, स्विफ्ट चालकाला वाचवायचा प्रयत्न चालू आहे. जर ऍक्सिडेंट स्विफ्ट गाडी आणि दुचाकी याच्यामध्ये झालाय, आता ही दुचाकीवरची पोरं आम्ही राहिला 150-200 किलोमीटर पुण्यापासून आहे. 150-200 किलोमीटरवरच्या मुलांची नावं त्यांना माहिती आहेत, गावं त्यांना माहिती आहेत. मग जी स्विफ्ट गाडी आहे गोरे बुद्रुक मधली जिथे ऍक्सिडेंट झाला त्याच गावातली, मग तिथल्या स्विफ्ट चालकाचं त्यांना नाव सुद्धा माहित नसू शकतं का? एवढंच मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये स्विफ्ट चालकाला वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे. याच्यामध्ये पोलिसांनी कोणाच्या तर दबावाला बळी पडून ही सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण माझा स्पष्ट आरोप आहे, पाटसकर साहेबांची चौकशी झाली पाहिजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये वरिष्ठ म्हणजे PI साहेब असतील, राजेश रामागरे साहेब असतील, अजून त्या पाटसकर सरांसोबत 2-3 पोलीस आहेत, त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्याच्यामध्ये काय ते सत्य बाहेर आलं पाहिजे. आणि मला, माझ्या भावाला आणि त्याच्यासोबत जो त्याचा मित्र होता महेश जगदीश परळे यांना आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी जे पुणे ग्रामीणचं SP ऑफिस आहे तिथं जाऊन मी आत्मदहन करणार आहे. मी तुम्हाला आज ऑन रेकॉर्ड कॅमेरा समोर सांगतो. त्या मृत जो आहे गणेश त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पोलिसांनी आणि जो स्विफ्ट चालक आहे त्याला वाचवलं. त्या गाडीचा नंबर पण आहे. आणि अजून तुम्हाला सांगतो, म्हणजे गणेश जो 2 व्हीलरवर गेला आणि 2 व्हीलरवर आला तर त्या 2 व्हीलरचा नंबर आहे MH12 ZK 5080 पल्सर गाडी त्याच्याकडे होती. पण पोलिसांनी FIR मध्ये सुद्धा चुकीचं आहे असं दाखवले. गणेश म्हणजे MH12 ZK 5080 या मोटरसायकलवर जेवण्यासाठी गेला आणि परत असं दाखवले गणेश येताना MH12 UN 9807 या गाडीवर येत असताना गणेशने स्विफ्टला धडक दिली. गणेशच्या गाडीचा जो ऍक्सिडेंट झाला त्या 2 व्हीलरचा नंबर आहे 5080. 9807 नंबरची गाडी गणेश पशी नव्हती. सगळ्या पोलिसांनी याच्यामध्ये अफरातफर केलेली. आणि मला तुम्हाला अजून ऑन रेकॉर्ड एक दाखवायचंय की त्याच्यामध्ये असं सांगितलंय की गणेश जाऊन धडकला, समोरासमोर धडकली. ही बघा, ही गणेशची पल्सर गाडी आहे. जर गणेशची गाडी त्या स्विफ्टला समोरासमोर जर जाऊन धडकली असती तर गणेशच्या गाडीचं पुढचं चाक राहिलं असतं का? गणेशच्या गाडीच्या पुढच्या चाकाला तर सोडा, साधा मडगाडला स्क्रॅच सुद्धा नाही पुढच्या, फक्त गाडीची हेडलाईट फुटलेली आहे.
म्हणजे स्टेशन उभा आहे. ही गाडी आता सुद्धा पोलीस स्टेशनला उभा आहे. सगळे आम्ही फोटो काढून ठेवलेले आहेत. या सगळ्या मुलांचं वाटलं तर तुम्ही मुलाखत घ्या, या सगळ्या मुलांचे जबाब घ्या. आणि आज या पाटसकर साहेबांनी, हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार पाटसकर साहेब आणि PI राजेश रामागरे यांनी चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत, म्हणून आज हे फिर्यादीचा पुन्हा जबाब घ्यायला हे टाळाटाळ करतायत. कारण त्यांना माहिती आहे जर त्या फिर्यादीने काय तो खरा जबाब दिला तर आपण अडचणीत येणार आहे. म्हणून त्या फिर्यादीचा पुरवणी जबाब किंवा पुन्हा जबाब घ्यायला टाळाटाळ करते. आमचं एवढंच म्हणणं आहे, त्या फिर्यादीचा पुरवणी जबाब घ्या, पुन्हा जबाब घ्या. काय असेल ते सत्य लवकरच बाहेर येईल. तर यांची या नातेवाईकांची अशी मागणी आहे की जो मयत आहे गणेश शिंदे तो आणि त्याच्यासोबत असलेले एक मित्र, हे दोन मयत आहेत, त्या मयतांना न्याय देण्याचं सोडून पोलिसांनी उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करून अन्याय करण्याचा आणि कुटुंबाला त्रास देण्याचं काम केलेलं आहे. कुटुंबाला तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, पोलीस अधीक्षक संदीप सिंगला असतील किंवा जे असतील किंवा अजून वरिष्ठ अधिकारी असतील, आमचे मुख्यमंत्री असतील, त्यांनी या प्रकारची गांभीर्याने घ्यावी आणि पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय सुरू असतं याकडे किमान लक्ष दिलं पाहिजे. अशा सर्वसामान्य नागरिकांवरती किंवा पीडित नागरिकांवरती अन्याय करण्याचं काम जर होत असेल तर ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. निलेश बोरुडे, द इन्व्हेस्टिगेशन एक्सप्रेस, पुणे.